वाल्मिक कराडसह इतर आरोपी अलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। 3 अलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले। 30 डिसेंबरला सोलापूर धुळे मार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। कराड सीआयडी समोर याच ताफ्यामधल्या गाडीमधून शरण आला होता असा दावाही दमानिया यांनी केलाय। दरम्यान कराडच्या ताफ्यामध्ये असलेली गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी आहे। बीड हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडच्या सरेंडरच्या आधीचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। कराड अलिशान गाड्यांच्या ताफ्यानं सरेंडरसाठी गेल्याचं या सीसीटीव्हीत दिसतंय। 31 डिसेंबरला सकाळी कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण गेला। सीसीटीव्ही 30 तारखेच्या रात्रीचा आहे। सीसीटीव्ही खरा मानला तर कराड पुण्यामध्ये शरण येण्याआधी रात्री बीडला होता। कराडच्या ताफ्यानं बीडजवळ पेट्रोल पंपावर पेट्रोलही भरलं, टोल क्रॉस केला, या बाबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या। 30 डिसेंबरला म्हणजे शरण येण्याच्या आदल्या रात्री 1:07 कराड स्वतःच्या गाडीत पेट्रोल भरतो। कराडच्या गाडीसोबत आणखीन एक पांढरी आणि एक काळी स्कॉर्पिओ असते। ठिकाण बीड भागातला मांजरसुंबा पेट्रोल पंप। पेट्रोल भरल्यानंतर मांजरसुंबा भागात कराड आणि त्याचे साथीदार एका हॉटेलात जेवतात। नंतर त्यांची गाडी रात्री 1:36 दरम्यान पारगावचा टोलनाका पार करते। पारगाव टोलनाका बीड धाराशिव मार्गावर आहे। पुढे हा रस्ता सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर जातो। दुसऱ्या दिवशी 10:50 कराड आपण पुणे सीआयडीला शरण जात असल्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात टाकतो आणि त्याच्या पुढच्या 5 मिनिटातच पुण्याच्या सीआयडी कार्यालयात फिल्मी स्टाईलनं एंट्री करत कराड सरेंडर करतो। आता प्रश्न असा आहे की 3 अलिशान गाड्या बीड पासून पुण्यापर्यंत जातात आणि पोलिसांच्या लक्षात देखील येत नाही। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। कराडसह इतर आरोपी हे आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। 13 मिनिटं ते पेट्रोल पंपवर उभे होते, त्यांनी अमुक ठिकाणी ते धाब्यावर जेवले, त्यांनी जिथे टोल भरतानाचा देखील एक फोटो त्याच्यात आहे। हे बघून असं वाटतं हे सगळं यांना माहिती, इथून आले, केस कडून आले, मग ते अक्कलकोटला गेले आणि पोलिसांना कळत नाहीये। 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले। 30 डिसेंबरला सोलापूर धुळे मार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। कराड सीआयडी समोर याच ताफ्यातील गाडीतून शरण आला होता असाही दावा दमानिया यांनी केलाय। दरम्यान कराडच्या ताफ्यात असलेली ही गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी आहे। मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते। तर मला काय अडचण नाही, ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली। नवे व्हिडिओ समोर येत असताना तपास संपला असं कसं सांगू शकतात असा सवाल यावर दमानिया यांनी केलाय। तर बीड प्रकरणी न्यायालयानं हस्तक्षेप करावा असं पत्रच त्यांनी न्यायमूर्तींना दिलंय। मी सीजेना म्हणूनच शेवटी पत्र लिहिलंय, एडीजीना दिलंय आणि परत मी एकदा 2 दिवसापूर्वी एडीजी संजय सक्सेना यांना भेटले। त्यांना आणि सीजेनवरच आता जर काही झालं तर झालं, नाहीतर हे प्रकरण परत संपल्यात जमाय असंच मला भीती वाटायला। सरपंच देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवलं पाहिजे। चौकशीत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया यावर अजित पवारांनी दिली आहे। त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबंधितांना फासावरच लटकवलं पाहिजे। त्याकरता 3 जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे, सीआयडी, एसआयटी आणि आपलं न्याय व्यवस्था। बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी वकिलांनी कराडचा जामीन अर्ज मागे घेतलाय। तर आरोपांनुसार वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावानं लातूरमध्ये जमीन खरेदी केल्याचाही आरोप होतोय। लातूर टेंभुर्णी महामार्गाजवळ ज्योती जाधवच्या नावानं 4 ते 5 एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे।